भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। डिंभे धरण यामुळे ओव्हरफ्लो होतोय। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस होता। आज सुद्धा पावसाचा जोर कायम होता आणि धरणातील पाण्याचा ओढा जो आहे तो नदीत विसर्जन करण्यात येत आहे। त्याचा नदीत विसर्ग करण्यात येतोय। पाण्याचा घोड घोड नदीमध्ये विसर्जन करण्यात येतं। या पाण्याचा आणि माफ करा विसर्ग त्यांना सतर्कतेचा इशारा यामुळे देण्यात आलेला आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगात पाऊस बरसतोय आणि याचाच परिणाम म्हणून उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण खऱ्या अर्थानं या ठिकाणी जवळपास 90% वर भरलेलं आहे आणि त्याच्या 5ही दरवाजातून आता 5000 क्युसेकनं पाणी हे घोड नदीच्या पात्रात सोडण्यात आहे। पाणलोट क्षेत्रात बरसणारा हा पाऊस खरं तर आता शेतकऱ्यांसाठी वरदान जरी ठरत असला, या पावसाचं जे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी 5000 क्युसेकनं या ठिकाणी दरवाजे उघडण्यात आलेले आणि या पाण्याचा प्रवाह खऱ्या अर्थानं घोड नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळेच नदीकाठच्या गावांना कुठेतरी एक इशारा देण्यात आलेला आहे की आपण या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये किंवा आपल्या शेतीचे उपयोगी असणाऱ्या मोटारी असतील किंवा अनेक गोष्टी असतील याचा आपण खरं तर अंदाज घ्यावा आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये। त्याचप्रमाणे गेल्या वर्षाच्या तुलनेनं हे धरण 65% भरलं होतं, परंतु यंदा हे धरण मात्र 90%च्या पुढे जाताना आपण पाहत आहोत आणि या धरणाच्या पाण्याच्या 5ही दरवाजे उघडल्याने पाण्याच्या प्रवाहाचा वेग मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि यामुळे शेतकरी राजांचं कुठेतरी चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळत आणि असाच जर पाऊस बरसत राहिला तर ही धरणाची पातळी लवकरच 100 गाठल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच या परिसरात बरसणाऱ्या आणि या परिसरातून प्रवास करणाऱ्यांना सांगितलं जातंय की आपण या प्रवाहाच्या दिशेने येत असाल तर खबरदारीच्या आपण उपाययोजना करूनच या भागातून प्रवास करा आणि अन्यथा आपला प्रवास टाळा अशी विनंती प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।